शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मुंबईत आंदोलन करण्यावरती रविकांत तुपकर ठाम आहेत। या आंदोलनासाठी रविकांत तुपकरांचे कार्यकर्ते आणि शेतकरी खालापूर इथे जमलेत आणि थोड्याच वेळात मुंबईच्या दिशेने ते कूच करणार आहेत। दरम्यान 3 मार्चला तुपकरांनी राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला होता। यानंतर सरकारकडून मागण्या मान्य न झाल्यामुळे तुपकर आंदोलन करण्यावरती ठाम आहेत। दरम्यान याच पार्श्वभूमीवरती पोलिसांचा मोठा बंदोबस्तही तैनात करण्यात आलाय। पोलिसांनी ज्या पद्धतीनं अत्याचार केला, काल आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना अटक केली। आमच्या 250 गाड्या बुलढाण्यातून येणार होत्या, त्या सगळ्या गाड्यांच्या चालकांना मालकांना अटक केली आणि आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला। हे राज्य इंग्रजांपेक्षाही भयानक पद्धतीनं चालवण्याचा प्रयत्न सरकार करतंय का असा प्रश्न आमच्या सरकारच्या मनामध्ये येतो। हे कुठलं राज्य तुम्ही चालवताय? अरे आम्ही काय भीक मागायला आलो काय? आम्ही काय दाऊदच्या रोळीत काम करतो का? आम्ही काय अजमल कसाबच्या रोळीत आहे का? आम्ही आमच्या बापाचा हक्क मागायला आलोय। भारतीय संविधानाने आम्हाला न्याय मागण्याचा अधिकार दिलेला आहे। त्यामुळे आम्ही अरबी समुद्रात आमचे कर्जाचे सातबारे बुडवणार आणि आम्ही कर्जमुक्त झालो अशी घोषणा करणार। जेव्हा पिकलं तेव्हा लुटलं, आता देणं घेणं फिटलं अशी आमची भूमिका आहे। सरकारने आम्हाला मारून टाकायचं का सरकारने आम्हाला सत्याग्रह करायचा अधिकार द्यायचा हे सरकारने आता ठरवावं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।